ಹಾಯ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ 9ನೇ ತರಗತಿ ದ್ವಿತೀಯ ಸಂಕಲನಾತ್ಮಕ SA2 ಪರೀಕ್ಷೆಗಾಗಿ ಹಿಂದಿ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಬೋರ್ಡ್ ಅವರು ಬಿಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯ 2ನೇ ಭಾಗ ಇದಿದೆ. ಸೊ ಫಸ್ಟ್ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾನು ಏನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ, 1 ಅಂಕ ಮತ್ತು 2 ಭಾಗದ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. ಸೊ ನೀವುಗಳು ಕೂಡ ಅದನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡಿ. ಆಲ್ರೆಡಿ ನಾನು 9th ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾನು ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ಗಳ ಸೊಲ್ಯೂಷನನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಇವಾಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಿಮಗೆ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಪೇಪರ್ಗಳು ಬರ್ತಾವೆ. ಸೊ ಖಂಡಿತವಾಗಿ ಈ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ನಿಮ್ಗೆ ಏನಾಗ್ತಪ್ಪ ಅಂದರೆ ಎಕ್ಸಾಮ್ನಲ್ಲಿ ಬಂದೇ ಬರ್ತಾವೆ. ಇಟ್ ಮೀನ್ಸ್ 25ರಿಂದ ಲಾಸ್ಟ್ 34 ಕ್ವಶನ್ವರೆಗೂ ಕೂಡ ನಾವು ಏನು ಮಾಡೋಣ ಅಂದರೆ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗೋಣ 38ರವರೆಗೆ. ಸೊ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ. ಸೊ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳ DSRT ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಲಿಂಕನ್ನು ನಾನು ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೀನಿ. ನೀವು ನೋಡಿ ನಿಮ್ಮ ಗೆಳೆಯರಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ. 3 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿದ್ದಾವೆ. ಪ್ರಶ್ನೆ 25, विवेकानंद ने जनता कर ललकार कर क्या कहने को कहा. आंसर इज, विवेकानंद ने भारतवासियों को ललकार कर यह कहने के लिए कहा कि मैं भारतीय हूँ, अनपढ़ भारतीय, निर्धन भारतीय, ऊंची जाति का भारतीय, नीच जाति का भारतीय, सब मेरे भाई हैं. उनकी प्रतिष्ठा मेरी प्रतिष्ठा है, उनका गौरव मेरा गौरव है इज़ द आंसर. नंबर 26, सड़क दुर्घटनाओं से बचने के लिए हमें क्या क्या करना चाहिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो आंसर ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, सड़क दुर्घटनाओं से बचने के लिए हमें ट्रैफिक के नियमों का पालन करना चाहिए, हेलमेट पहनना चाहिए, चलती बस में नहीं चढ़ना चाहिए और सड़क पर खेलना या बेडब नहीं चलना चाहिए. प्रश्न 27, ಮಾಸ್ಮಯಿ ಪ್ರಪಾತ್ पर लेखक को क्या क्या दिखाई देता है ಅಂತ ಇದೆ. ಸೊ ಇದು ಕೂಡ ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆನೇ ಇತ್ತು ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ಸೊ ದ ಆನ್ಸರ್ ಇಸ್ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, मासमई प्रपात पर लेखक देखते हैं ऊंचे पहाड़ से सैकड़ों फुट नीचे पानी लगातार बेरोक टोक गिर रहा है, सामने से बांग्लादेश भी दिखाई देता है ಅಂತ बदरे साकू. इन पर्यावरण का महत्व समझिए. वेरी मोस्ट इंपॉर्टेंट क्वेश्चन. परिसर के बिना मानव का जीवन असंभव है. शुद्ध पर्यावरण जीव जगत के लिए आवश्यक है. आजकल जल, वायु और ध्वनि का प्रदूषण निरंतर बढ़ते जाने के कारण परिसर का संतुलन बिगड़ रहा है. इस पर्यावरण का महत्व समझकर इसकी रक्षा करना सबका आद्य कर्तव्य है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. नेक्स्ट वन, बच्चों में खेलों से क्या विकास होता है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो बच्चों में खेलों द्वारा धैर्य, लगन, परिश्रम, उत्साह तथा परस्पर सहयोग आदि गुणों का विकास होता है. प्रश्न 30, विभू ने सड़क माता को सांत्वना देते हुए क्या कहा ಅಂತ ಇದೆ. सो द आंसर इज, मत रो माँ, तुम्हारी खुशी के लिए हम क्या कर सकते हैं, कोई उपाय बताओ. इस तरह विभू ने सड़क को सांत्वना देते हुए कहा ಅನ್ನೋದು ಇತ್ತು. ಇನ್ನು ಕಿತ್ತೂರು राज्य का पतन कैसे हुआ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो आंसर इज, मल्ल सर्ज के मृत्यु के बाद चन्नम्मा ने रुद्रम्मा के पुत्र शिवलिंग रुद्रसर्ज को गद्दी पर बिठाया. शिवलिंग रुद्रसर्ज ने चन्नम्मा की सलाह को हवा में उड़ाकर चाटुकोरों से गहरी मित्रता कर ली, जिससे ಕಿತ್ತೂರು का पतन शुरू हुआ ಅನ್ನೋದು ಇತ್ತು. 32, ದೋಹೆಯ ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ಬರೀಬೇಕು. ತರುವರ ಫಲ ನೈ ಖಾತ ಹೇ ಸರವರ ಪಿಯ ಹೀನ ಪಾನ ಕಹಿ ರಹಿಮ ಪರ ಕಾಜಹಿತ ಸಂಪತ್ತಿ ಸಂಚಹಿ ಸುಜಾನ ಅಂತ ಇದೆ. ಸೊ ಭಾವಾರ್ಥ ಬರೀಬೇಕಾದ್ರೆ ಮೊದಲು ಕವಿ ಬರೀರಿ ಅಬ್ದುಲ್ ರಹೀಮ್ ಖಾನಾ ಖಾನಾ, ಅದನ್ನೇ ನಾವೇನಂತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ರಹೀಮ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಎಸ್. ಸೊ ಈ ಪದ್ಯ ಬಂದುಬಿಟ್ಟು ರಹೀಮನ ದೋಹೆ, ರಹೀಮ್ಗೆ ದೋಹೆ ಅಂತ ಇತ್ತು. ಏನು ಭಾವಾರ್ಥದಲ್ಲಿದೆ ಅಂದರೆ, पेड़ अपने फल खुद नहीं खाते हैं, सरोवर अपना पानी खुद नहीं पीता है, वैसे ही सज्जन दूसरों के कल्याण के संपत्ति का संग्रह करते हैं ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಗದ್ಯ ಭಾಗವನ್ನು ಕನ್ನಡ ಅಥವಾ ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಅನುವಾದವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಸೊ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಿದೆ ನೋಡಿ, पैरों को घसीटते हुए बाबू भाई चलने लगे. सागर के किनारे एक नाव वाला बैठा था, उसके सामने 2-4 नारियल पड़े थे ಅಂತ ಇದೆ. ಬಾಬುಭಾಯಿ ತನ್ನ ಪಾದಗಳನ್ನು ಎಳೆದುಕೊಂಡು ನಡೆಯಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದನು. ಸಮುದ್ರ ತೀರದಲ್ಲಿ ದೋಣಿ ನಡೆಸುವನೊಬ್ಬ ಕುಳಿತಿದ್ದ. ಅವನ ಮುಂದೆ 2-4 ಎಳನೀರುಗಳು ಬಿದ್ದಿದ್ದವು ಅನ್ನೋದನ್ನು ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು 4 ಮಾರ್ಕರ್ ಕ್ವಶನ್. ಎಸ್, मौसी के खुशी जीवन का वर्णन कीजिए ಅಂತ ಇತ್ತು. आंसर इज, मौसी को रहने के लिए स्कूल में एक कोठरी और नौकरी भी दी गई. मौसी फिर से स्कूल के आंगन में आने लगी. बच्चे उसे घेरे रहते और वह उन्हें कहानियाँ सुनाती. कभी मोहल्ले में जाकर मोहल्ले वालों के घरों में झांक कर उनका कुशल क्षेम पूछती. शाम ढलने पर अपनी कोठरी में चली जाती. इस प्रकार मौसी के खुशी जीवन का वर्णन किया गया है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಆನ್ಸರ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತದೆ. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಒನ್, मौसी सेवा की मूर्ति है कैसे स्पष्ट कीजिए ಅಂತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು. ಸೊ ದ ಆನ್ಸರ್ ಇಸ್, मौसी सबको माँ के जैसे प्यारी थी.
सबको सुख दुख के समय में साथ देती थी। बच्चों के लिए तो वह सेवा की मूर्ति बनी थी। प्रतिदिन वह स्कूल के फाटक पर पहुंच जाती थी। दोपहर के अवसर पर मौसी नीम पेड़ तले जा पहुंचती, जहां सभी बच्चे खेलते थे। बच्चों के साथ खेलती थी, उन्हें चुटकुले, पहेलियाँ और विरोचित कहानियाँ सुनाती थी। बच्चों को खिलाने के लिए अपने पास चना, टिकिया और मूंगफली आदि कुछ न कुछ रखती थी। बच्चों को अपने बेटे बेटियों जैसे प्यार करती थी। मोहल्ले का चक्कर लगाकर सभी घरों में झांककर उनका कुशलक्षेम पूछती थी। इस तरह मौसी निस्वार्ಥ ಸೇವಾ ಮನೋಭಾವ की ಮೂರ್ತಿ थी ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ದೋಹಾದ ಭಾವಾರ್ಥ ಆಗಿದೆ. ಪದ್ಯ ಪೂರ್ಣ ಇತ್ತು. ऊंचा हियाದಿಂದ हराभरावರೆಗೆ. ऊंचा हिया हिमालय तेरा, उसमें कितना स्नेह भरा, दिल में अपने आग दबाकर रखता हमको हरा भरा. ಇನ್ನೊಂದು ಗದ್ಯ ಭಾಗ ಇದೆ ಆಲೂರು ವೆಂಕಟರಾವ ಅವರ ಬಗ್ಗೆ. ಸೊ ಅದನ್ನು ಓದಿ ಕೆಳಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಗಳನ್ನ ಬರೀಬೇಕು. फर्स्ट वन, आलूरू वेंकटराव जी ने वकालत क्यों छोड़ दी? राष्ट्र सेवा के लिए वकालत छोड़ दी. वेंकटराव जी ने कैसे जीवन अपनाया? उच्च विचार साधा जीवन अपनाया. राष्ट्रीय शिक्षा का प्रमुख उद्देश्य क्या था? छात्रों को आत्मनिर्भर बनाना ही राष्ट्रीय शिक्षा का प्रमुख उद्देश्य था. वेंकटराव जी ने कैसा सपना देखा था ಅಂತ ಕೇಳಿದರೆ वेंकटराव जी ने नव कर्नाटक निर्माण का सपना देखा था ಅಂತ बरतरे साकु. इन दिए गए संकेत बिंदुओं के आधार पर 12 से 15 वाक्यों में एक निबंध लिखी ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು पुस्तकालय. ಸೊ ನಾನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಫಸ್ಟ್ ವಿಷಯ ಪ್ರವೇಶ ಅಂತ ಪೀಠಿಕೆ ಬರಬೇಕು. ज्ञान ही भगवान है, ज्ञान प्राप्ति के अनेक साधन है, वे है देशाटन, सत्संग और ग्रंथों का अध्ययन. पुस्तकालय ಅಂದರೆ ಗ್ರಂಥಾಲಯ, ಲೈಬ್ರರಿ. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಅಂತ ಬರೀರಿ. ಸೊ ಲೈಬ್ರರಿದ ಅರ್ಥ ಬರಿಬೋದು. ಆಮೇಲೆ ಪ್ರಕಾರಗಳು. ಸೊ ಅಲ್ಲಿ ವೈಯಕ್ತಿಕ ಲೈಬ್ರರಿ ಇರ್ತದೆ, ಓಕೆ, ಡಾಕ್ಟರ್ಗಳಿಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಲೈಬ್ರರಿ ಇರ್ತಾವೆ, ವಕೀಲರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಇರ್ತದೆ, ಸಾಹಿತ್ಯಕಾರರು. ಆಮೇಲೆ ಲಾಭ. ಸೊ ಪುಸ್ತಕಗಳಿಂದ ಏನೆಲ್ಲ ನಿಮಗೆ ಲಾಭ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಅದು सरस्वती का भंडार माना जाता है. ओके, उत्तम किताबें लेकर पढ़ सकते हैं. विभिन्न धर्म, भाषा, संस्कृति, विभूतियों का पुस्तकें मिलती है. विभिन्न महापुरुषों की जानकारियाँ मिलती है. मनोरंजन का साधन है, ज्ञान प्राप्ति की उपलब्धि है ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಆ ಲಾಭದಲ್ಲಿ ಬರೀರಿ. ಲಾಸ್ಟ್ ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂದರೆ ಉಪಸಂಹಾರ, ಅದರ ಕನ್ಕ್ಲೂಸನನ್ನು ಬರೀರಿ. पुस्तकालय के पुस्तकों की रक्षा हम सबकी जिम्मेदारी है. पुस्तकालय से इतने लाभ होने पर भी इस देश में पुस्तकालय के अभाव कहीं देख पड़ता है. पुस्तकालय का देश निर्माण में महत्वपूर्ण योगदान है. ಇನ್ನು ಸ್ವಚ್ಛತಾ ಅಭಿಯಾನ ಇತ್ತು. ಆಮೇಲೆ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಇದೆ. ಸೊ ಕಂಪ್ಯೂಟರ್ನಲ್ಲಿ ಮೇನ್ ಫಸ್ಟ್ ಬರೀತಕ್ಕಂಥದ್ದು ಅರ್ಥ. ಓಕೆ, ಸೊ ಅಂದರೆ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಅಂದರೆ ಏನು ಅದನ್ನು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಉಪಯೋಗಗಳಿದ್ದಾವೆ, ಉಪಸಂಹಾರ. ಸೊ ಇವತ್ತು ಕಂಪ್ಯೂಟರನ್ನು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಉಪಯೋಗಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾವ್ಯಾವ ಕ್ಷೇತ್ರಗಳಿದ್ದಾವೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ನೀವು ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂದರೆ ಡೀಟೇಲಾಗಿ ಅಷ್ಟು ಪಾಯಿಂಟ್ಸ್ಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಒಂದು 12-15 ಸಾಲುಗಳನ್ನು ಬರೆದ್ರೆ ನಿಮಗೆ ಆರಾಮಾಗಿ 4 ಮಾರ್ಕ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಇನ್ನು ಲಾಸ್ಟ್ ಪತ್ರ ಇದೆ. ಸೊ 5 ಅಂಕಕ್ಕೆ ನಾನು छुट्टी पत्र बरेदिದ್ದೀನಿ. भाई बहन की शादी में भाग लेने के कारण देते हुए 3 दिन की छुट्टी मांगते हुए प्रधान अध्यापक को एक छुट्टी पत्र लिखी ಅಂತ ಇತ್ತು. ಸೊ ಫಸ್ಟ್ ಬರುವಾಗ ಏನು ಬರೀಬೇಕಪ್ಪ ಅಂದರೆ ದಿನಾಂಕವನ್ನು ಬರೀರಿ. ಸೊ ದಿನಾಂಕ ಎಷ್ಟಿದೆ ಇವತ್ತು? 6/3/2026. ಪ್ರೇಷಕ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಪರಶುರಾಮ, 9वीं कक्षा, ಆದರ್ಶ ವಿದ್ಯಾಲಯ ಧಾರವಾಡ. ಯಾರಿಗೆ ಬರಿ ಅಂದಿದ್ದಾರೆ? ಸೇವಾಮೆ ಪ್ರಧಾನ ಅಧ್ಯಾಪಕ, ಆದರ್ಶ ವಿದ್ಯಾಲಯ ಧಾರವಾಡ. ಸೊ ಆದರಣೀಯ ಮಹೋದಯ ಅಂತ ಬರೀರಿ. ವಿಷಯ ಎಷ್ಟು ದಿನದ ಕೇಳಿದ್ರು? 3 दिन की छुट्टी के लिए प्रार्थना पत्र. अवाग बरीबेको. उपयुक्त विषय के संबंध में आपसे विनती है कि मेरी बहन की शादी में भाग लेने के कारण मैं विद्यालय में उपस्थित नहीं रहूँगा, इसलिए 7/3/2026 से 9/3/2026 तक 3 दिन की छुट्टी देने की कृपा करें. ಇಲ್ಲಿ ಕಾರಣವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಕೇಳಿದರು ಭಾಯಿ ಅಥವಾ ಬಹನ್ की शादी में भाಗಿದೆ 3 ದಿನ. ಇಟ್ ಮೀನ್ಸ್ ಇಲ್ಲಿ 7, 8, 9 3 ಡೇಸ್ ಆಗ್ತದೆ. ಇಷ್ಟು ನೀವು ಹೊಂದಾಣಿಕೆ ಮಾಡಿ ಧನ್ಯವಾದ ಸಹಿತ ಅಭಿಭಾವಕ್ಕೆ ಹಸ್ತಾಕ್ಷರ आपका ಆಜ್ಞಾಕಾರಿ ಛಾತ್ರ ಪರಶುರಾಮ್ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಲೆಟರ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತದೆ. ಇಷ್ಟು ಈ ಸೆಕೆಂಡ್ ಭಾಗದಿತ್ತು. ಫಸ್ಟ್ ಪಾರ್ಟ್ ವಿಡಿಯೋನ ಕೂಡ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಅದನ್ನು ಕೂಡ ನೋಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಗುಡ್ ಲಕ್.